नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजनाबद्दल एक नवीन अपडेट समोर येत आहे. ती अपडेट काय आहे हे आपण सविस्तरपणे येथे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आजची माहिती सविस्तरपणे आपण इथे बघूया. इथे बघा मित्रांनो, तुम्हाला हेडलाईन दिसत आहे. जुनी पेन्शन योजना 1 नोव्हेंबर नंतर रुजू कर्मचाऱ्यांसाठी योजना लागू, मुख्यमंत्र्यांकडून मोठा आश्वासन. तर याबद्दल माहिती आपण इथे बघूया. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर फक्त आश्वासने. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा विधानसभेमध्ये करण्यात आली, परंतु यावर अधिकृत शासन निर्णय किंवा अधिसूचना निर्गमित करण्यात आली नाही. तर विधान परिषद निवडणुकीच्या अगोदर शिक्षक मतदारांना आकर्षित करण्याकरिता 1 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहेत. तर यामध्ये पुढे बघा, राज्य सरकारांकडून निवडणुकीच्या अगोदर केवळ आश्वासने दिली जात आहेत, परंतु यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन कितपत पाळतात हे निवडणुकीनंतर समजून येईल. तर पुढे बघा, नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहेत. यामध्ये पूर्वीप्रमाणेच सर्व लाभ लागू केले जाणार आहेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये शिक्षक आमदारांना फायदा व्हावा याकरिता शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहेत. त्याचबरोबर राज्यातील आदिवासी विभाग अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेच्या वेळा पूर्वीप्रमाणे 11 ते 5 करण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासने दिले जात असून यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये सरकारप्रती तीव्र नाराजगी आहे. याचा परिणाम म्हणून कर्मचारी निवडणुकीमध्ये आपली नाराजी दाखवून देतील, असे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले आहेत. तर बघूया यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येईल ते. ही झाली आजची सर्वात महत्त्वाची शिक्षक कर्मचाऱ्यांबद्दल जुनी पेन्शन योजना लागू होण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी. तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.